कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझा भाऊ एक निर्दयी माणूस आहे। तू बायकांना नीट नाही वागवत, तू त्यासोबत तू कधीच सुखी नाही राहू शकणार आहे। आयुष्यभर बिन लग्नाची राहिली तर सुखी राहील याची काय गॅरंटी? कधी कधी इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखावर पाणी ओतावं लागतं। आणि मी जर आज लग्न नाही केलं तर पुढचे अनेक वर्ष या घरचं सुख हिरावून घेईन, जे मला नकोय। आणि म्हणून तू तुझ्या आयुष्याची होळी करणार आहेस का ग? हो, माझ्या जळण्यानं जर हे घर उजळणार असेल तर मला ही होळी मान्य आहे। उद्या जर माझ्यामुळे माझ्या बहिणींचं आयुष्य खराब झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही। आयुष्यानं हाच पर्याय माझ्या पुढे ठेवलाय वहिनी। आता तू कितीही आणि काहीही सांगितलं तरी तू बदलणार नाही। कदाचित माझ्या नशिबात शत्रूची बायको होणंच लिहिलं असेल, आणि नशिबाने जे पत्रात टाकलंय ते मला स्वीकारावंच लागेल। मला तुझी अशी अवस्था नाही बघवते ग तेजू। तुझ्या आयुष्याची फरफट होईल ग। हेच माझ्या नशिबात लिहिलं बहिणी। जे होईल ते सगळ्याला मला सामोरं जावंच लागणार आहे। तू नको रडूस, तू फक्त दादाची काळजी घे। माझ्या बहिणींना जीव लाव। मला जेव्हा लग्न मंडपात बोलवतील तेव्हा तू मला घेऊन चल। तू सोबत असशील तर बरं होईल, करशील ना एवढं? हे सगळं काय चाललंय आपल्या अक्काच्या आयुष्यात? कालपर्यंत ती समीर जिजू भाग्या, नाव नको घेऊ बर का त्या माणसाचं। समोर आला ना तर चपलीने हाणेन मी त्याला, इथं जीवच घेईन त्याचा। हो, पण याने आपल्या अक्काचं भाग्य बदलणार आहे का? त्या माणसाच्या चुकीची शिक्षा आपल्या अक्काला का भोगावी लागते? तिला कधीच शत्रू सोबत लग्न करायचं नव्हतं। तू रागीट तापट डोक्याचा आहे, त्याच्यासमोर आपल्या अक्काचा निभाव कसा लागल? डॅडी आहेत ना तिकडं, बट डॅडी घेतील ना सांभाळून। हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।